हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत अल्जेब्रिक एक्सप्रेशन ची पहिली ऍक्टिव्हिटी. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे बघा, क्लासिफाय द फॉलोइंग ॲज अ व्हेरिएबल ऑर अ कॉन्स्टंट. ओके, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे काय असतं. अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज द कॉम्बिनेशन ऑफ नंबर, व्हेरिएबल अँड मॅथमॅटिकल कॉन्स्टंट या तिघांना मिळून या ठिकाणी अल्जेब्रिक एक्सप्रेशन क्रिएट होत आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे की व्हेरिएबल कशाला म्हणायचं आणि कॉन्स्टंट कशाला म्हणायचं. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही क्वेश्चन दिलेला आहे. त्या बघा, पहिला प्रश्न विचारलाय की नंबर ऑफ डे इन अ लीप इयर इज अ व्हेरिएबल ऑर अ कॉन्स्टंट. आता लीप इयर म्हटलं की आपल्याला माहित आहे की लीप इयर हे आपल्याला दर 4 वर्षाला येतं, हे की नाही, 4 वर्षाला. तर त्या ठिकाणी त्या लीप इयर मध्ये किती दिवस असतात? 366 दिवस असतात, 366. म्हणून हा जो नंबर असतो लीप वर्षामध्ये तो फिक्स राहतो. ओके, मग या ठिकाणी जी फिक्स व्हॅल्यू राहते त्याला काय म्हणतात? कॉन्स्टंट. मग या ठिकाणी नंबर ऑफ डे इन अ लीप इयर याला आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकणार? कॉन्स्टंट. ओके, नंतर दुसरा बघा, नंबर ऑब्टेन आफ्टर रोलिंग डायज. ओके, आपल्याला या ठिकाणी तो डायज आहे, त्या डायज वरती 6 सरफेस आहेत आणि 6 सरफेस वरती आपल्याला या ठिकाणी असा डॉट दिसतो. पहिल्या सरफेस वरती 1 डॉट, दुसऱ्या सरफेस वरती 2 डॉट, असे आपल्याला या ठिकाणी किती 6 सरफेस वरती आपल्याला 6 वेगवेगळे डॉट्स दिसतात. आणि तो डायज आपण थ्रो केला की या ठिकाणी शक्यता असतं की कधी 1 देईल, त्या सरफेसवरती 1 नंबर येईल, कधी 2 येईल, कधी 3 येईल, कधी 6 येईल. म्हणजे या ठिकाणी ती व्हॅल्यू फिक्स असते का? नाही, ती कंटिन्यू व्हॅरी होती. आणि व्हॅरी होते म्हणून या ठिकाणी ही जी कंडिशन आहे ही कशी आहे? व्हेरिएबल. कशी कंडिशन आहे? व्हेरिएबल. ओके, चेंज होणारी कंडिशन आहे. देन थर्ड कंडिशन आहे टेम्परेचर ऑफ सिटी ऑन अ गिव्हन डे. ओके, पूर्ण दिवसभरामध्ये या ठिकाणी आपण जे टेम्परेचर मेजर केलं ते टेम्परेचर या ठिकाणी कसं राहतं? वेगवेगळं राहतं, हे की नाही. प्रत्येक टायमिंग मध्ये सकाळच्या वेळेसचं टेम्परेचर वेगळं, दुपारी वेगळं, सायंकाळी वेगळं. म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर रीडिंग ही फिक्स असेल का त्या दिवसामध्ये? नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी याला काय म्हणणार? व्हेरिएबल. कारण की ती काय होते? चेंज होते. मग आपल्याला ही जी दिलेली क्वांटिटी आहे ती कोणती कॅटेगरीमध्ये जाणार? व्हेरिएबल. क्लिअर? देन नंबर ऑफ बनानाज इन अ डझन. ओके, ज्या वेळेस या ठिकाणी बनाना आपण 1 डझन मध्ये किती बनाना, तर या ठिकाणी हमेशा किती नंबर असणार? 12. तो कसा आहे? फिक्स आहे. मग फिक्स व्हॅल्यू म्हटलं की कोणत्या कॅटेगरीमध्ये जाणार? या ठिकाणी कॉन्स्टंट. मग याला काय लिहिणार आपण? कॉन्स्टंट. ओके, तर या ठिकाणी पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय लक्षात आलं हो की आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपण जे काही प्रॉब्लेम शिकतोय किंवा या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय त्यापैकी आपल्याला व्हेरिएबल कशाला म्हणायचं आणि कॉन्स्टंट कशाला म्हणायचं. जी क्वांटिटी कंटिन्यू व्हॅरी होते, चेंज होते, त्याला काय म्हणू आपण? व्हेरिएबल. आणि जी व्हॅल्यू फिक्स राहते त्याला आपण म्हणू कॉन्स्टंट. क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, या ठिकाणी आपल्याला काही बॉक्सेस दिलेले आहेत. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. या ठिकाणी आपल्याला काय दिले? राईट द अल्जेब्रिक एक्सप्रेशन. या डायग्रामला रीड करा, समजून घ्या आणि त्यावरून आपल्याला एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन क्रिएट करायचं आहे. तर बघा, स्टेप फर्स्ट मध्ये आपल्याला या ठिकाणी बॉक्सेस दिलेले आहेत. त्या बॉक्सेस मध्ये पहिला लेअर, दुसरा लेअर, इथे बी पहिला लेअर, दुसरा लेअर, तिसरा लेअर, इथे एक एक लेअर वाढत आहे. पहिल्या लेअर मध्ये या ठिकाणी जर आपण काउंट केले बॉक्सेस तर किती आहे? तो 4. 4 बॉक्सेस. देन सेकंड लेअर मध्ये किती बॉक्सेस आहेत? तर या ठिकाणी 1. म्हणजे पहिल्या लेअर मध्ये 4 बॉक्सेस आणि दुसऱ्या लेअर मध्ये या ठिकाणी किती बॉक्सेस? 1. मग टोटल बॉक्सेस किती? 4 into 1 4, 4 plus 1 5. क्लिअर? नेक्स्ट सेकंड मध्ये बघा, पहिल्या लेअर मध्ये 4, दुसऱ्या लेअर मध्ये सुद्धा 4. म्हणजे या ठिकाणी 4
बॉक्सेस हे किती लेअर मध्ये आहेत? 2 लेअर मध्ये आहेत. आणि फर्स्ट ऍज इट इज. देन नंबर ऑफ 4 into 2 8 8 plus 1 9. टोटल बॉक्सेस किती झाले इथे? 9. सिमिलरली इन स्टेप 3 मध्ये स्टेप 3 मध्ये काय असेल हो बघा, 4 लेअर 4 बॉक्सेस इन अ 3 लेअर इंटू 3 प्लस 1 इज इक्वल टू किती हो? 13. बघा या ठिकाणी आपल्याला इथे फर्स्ट 4 नंबर आपल्याला कसा दिसतोय? कॉन्स्टंट. देन सेकंड 1 प्लस 1 प्लस 1 हा सुद्धा कॉन्स्टंट. मग व्हॅरी कोण होतोय? तर या ठिकाणी इथे बघा फर्स्ट लेअर, इथे सेकंड लेअर, इथे थर्ड लेअर, म्हणजे एक एक लेअर या ठिकाणी वाढत आहे. म्हणजे या ठिकाणी पॅटर्न कसा वाढायला? एक एक लेअरनी वाढायला. मग त्यासाठी या बघा आपण पहिल्या 3 स्टेप वरून 4th स्टेप काय येईल हे आपण काढू शकतो. कसं काढणार? तर या ठिकाणी पहिला 4 कॉन्स्टंट इंटू 3 प्लस 1 काय होईल? 4. आणि हा नंतरचा प्लस 1 ऍज इट इज. 4 into 4 16. 16 प्लस 1 17. म्हणजे या ठिकाणी किती बॉक्सेस येणार हो? 17. मग याची आपल्याला जर डायग्राम काढायची असेल तर कशी काय होईल? तर या ठिकाणी फर्स्ट ओके एक लेअर इन्क्रीज होईल, हे 3 लेअर आणि एक आपण 4 आणि इथे एक बॉक्स कंटिन्यू 1 2 3 4 लेअर आणि हा एक 1 बॉक्स. आता बघा या ठिकाणी फिलिंग द आपण बॉक्स मध्ये हा बॉक्स कंप्लीट केलेला आहे. स्टेप 4 मध्ये टोटल बॉक्सेस किती आहेत? 17 बॉक्सेस आहेत. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? एन स्टेप ऑफ गिव्हन पॅटर्न चा या ठिकाणी फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे. तर काय असेल होतो? तर या ठिकाणी 4 कॉन्स्टंट इंटू एक एक लेअर वाढत आहे, तर ती किती वाढत आहे? नॅचरल नंबर म्हणून आपण व्हेरिएबल घेऊ एन आणि प्लस 1. तर याला आपण डायरेक्ट काय लिहू शकतो? 4n प्लस 1. हे काय होईल आपला या ठिकाणी अल्जेब्रिक एक्सप्रेशन. क्लिअर झालं? आणि या अल्जेब्रिक एक्सप्रेशन वरून आपण या ठिकाणी 5th स्टेपला किती बॉक्सेस येतील, 6th स्टेपला किती येतील, 7th ला किती येतील आपण या ठिकाणी काढू शकतो. फक्त इथे काय करायचं? आपल्याला तो नंबर या ठिकाणी पुट करायचा आहे. मग आपल्याला सेकंड क्वेश्चन बघा काय विचारलेलं याच्यामध्ये. हाऊ मेनी स्क्वेअर विल बी देअर इन अ 10th स्टेप ऑफ दी पॅटर्न. आपल्याला या ठिकाणी 10th स्टेपला काढायचं आहे. तर काय करणार हो? पुट n इज इक्वल टू 10. तर काय होईल? 4 into 10 plus 1 is equal to 40 plus 1 is equal to 41. म्हणजे 10th प्लेसला किती टोटल बॉक्सेस येणार आहेत? 41 बॉक्सेस. क्लिअर? ओके, हॅपी लर्निंग. झालं नाही का बंद?